लकी चौकातील श्री समर्थ तरुण मंडळाच्या श्री समर्थ गणपती समोर ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशा वादन करून नागरिकांची मन जिंकली। दरवर्षी गणेशोत्सवात सोलापूर शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांसमोर ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या ढोल ताशा पथकाकडून वादन करण्यात येऊन श्री गणेशाचं पूजन करण्यात येतं। यंदाच्या वर्षीही गणेशोत्सव मंडळांसमोरील ढोल ताशा वादनाला गुरुवारी सुरुवात झाली। लकी चौकातील श्री समर्थ तरुण मंडळाच्या श्री समर्थ गणपती समोर ढोल ताशा वादन करून टिपरी नृत्य तसंच विद्यार्थ्यांनी एकावर एक उभे राहून मनोरे सादर करत गणेशाला मानवंदना दिली। या उपक्रमाची अधिक माहिती ढोल ताशा पथकाचे प्रमुख विलास यादव यांनी दिली। ढोल ताशाच्या पथकाचे आद्य प्रवर्तक म्हणून ज्ञानप्रबोधिनी संस्थेकडे बघितलं जातं। 1964 पासून आपल्याला ज्ञानप्रबोधिनीने वाजवण्याची सुरुवात केली। सर्वतः प्रथम अखंड हिंदुस्थानात ढोल पथकाची सुरुवात ज्ञानप्रबोधिनीने केली। आज ज्ञानप्रबोधिनी सोलापूरच्या योग विभागाचे पहिले मुलांचे प्रात्यक्षिक आज इथे AR ग्रुपच्या मंडळासमोर झाले। तर अजून यापुढे अजून 5 प्रात्यक्षिक शहरातील विविध मंडळांच्या समोर होणार आहेत। 1 तारखेला फक्त प्रात्यक्षिक होणार नाही आहे, उद्याचं प्रात्यक्षिक आपण सरगरवस्ती इथे करणार आहोत। असं विविध शहराच्या भागात जाऊन आपण आपले भरचू नृत्य, लेझीम, ढोल, ध्वजनृत्य याचे सादरीकरण करत असतो। त्याचबरोबर पूर्व विभागात चालणाऱ्या वंचित गटाचे कराटे म्हणून प्रज्ञा विकास म्हणून आपला एक उपक्रम चालतो, त्याचे कराटे हे प्रात्यक्षिक बसवलं आहे। तसंच ईशान्य भारतातील मणिपूर या राज्यातील मुलं आपण काही शिक्षणासाठी इथे आणलेले आहेत राष्ट्रीय एकात्मता उपक्रमाअंतर्गत। तर त्यांचं आपण मानवी मनोरे हे बसवलेले आहेत। अशा विविध प्रकारच्या नृत्यांचे सादरीकरण आपण आता विविध शहरातील विविध 6 भागात करणार आहोत। धन्यवाद। ढोल ताशा वादनानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री समर्थ गणपतीची आरती करण्यात येऊन गणेशाचा जयघोष करण्यात आला। या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष रोहित नलावडे, भाऊसाहेब रोडगे, मेघराज पसारे, बापू रोडगे, सचिन बावळे, दादू रोडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।